शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, हवामान बदल ही आजच्या काळातील जागतिक समस्या आहे. तापमान वाढ, पावसाच्या पद्धतीत बदल, पावसाचं प्रमाण या सगळ्या बदलांचा मत्स्यवाढीवर काय परिणाम होतो या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर शशिकांत मेश्राम. मेश्राम सर तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथे प्राध्यापक आणि संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर, सगळ्यात आधी हवामान बदलाचा मत्स्यवाढीवर परिणाम होतो कसा? आता तुम्ही जे म्हटलात की म्हणजे जागतिक याच्यात आपलं तापमान वाढत आहे. तापमान हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तो जसा माणसांना महत्त्वाचा आहे, प्राण्यांना महत्त्वाचा आहे, त्या पद्धतीनेच माशांसाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे. बरं. तर माशांचे दोन प्रकार आहेत की म्हणजे एक मासेमारी जी समुद्रातनं केली जाते त्यांच्यावर काय परिणाम होतोय, आणि दुसरं की जे आपण कृत्रिमरित्या तलावांच्या माध्यमातून, तळ्यांच्या माध्यमातून आपण मत्स्य संवर्धन करतो त्यांच्यावर काय परिणाम होतो. तर आपण आधी समजून घ्या की समुद्रामध्ये काय परिणाम होतो. समुद्र हा मोठा विषय आहे. बरोबर. पण समुद्रात ज्यावेळेस टेम्परेचर आणि वातावरणाचा बदल होतो त्यावेळेस ह्या सर्वांचा उपयोग असा होतो की जे माशांचं खाद्य आहे, ज्याला आपण प्लँक्टन म्हणतो, ते माशांचं खाद्य तयार होण्याचं जो कालावधी आहे, त्याचं प्रमाण आहे, हे कमी अधिक होत राहतं. आणि त्याच्यामुळे मत्स्य उत्पादनावर वेगळा परिणाम होतो. कारण की ज्यावेळेस ज्या माशाचं ब्रीडिंग होतं त्यावेळेस त्याचं अन्न तिथे तयार असेल तर ते पिल्लांना मिळेल आणि त्याच्याने आपलं मत्स्य उत्पादन मिळेल, त्याचं सर्वायवल चांगलं मिळेल. ते नसेल तर ती मासे मरून जातील. त्याचप्रमाणे दुसरं आपण बघितलं की याच्यामध्ये शिफ्ट ओव्हर होत आहेत. म्हणजे पूर्वी बांगडा हा आपला रत्नागिरीमध्ये खूप मिळायचा, आता तो थोडा कर्नाटक, गोव्यामध्ये शिफ्ट ओव्हर झाला. का? त्याचं जे समुद्रात बनणारं खाद्य आहे ते पुढे सरकलं आणि त्याच्यामुळे मिळणारं प्रोडक्शन महाराष्ट्रातलं कमी झालं. तर अशा पद्धतीचे काही बदल आपण बघतो आहेत. त्याचप्रमाणे समुद्राच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ऍसिडिफिकेशन हा एक मोठा विषय आहे. ऍसिडिफिकेशन म्हणजे काय की समुद्राचा पाण्याचा ऍसिडिक रूपामध्ये चेंज होणे. तो चेंज झाल्यामुळे काय होतं की माशांचे जे हे प्लँक्टन तयार होण्याचं जी क्रिया आहे, त्यांना जे खाद्य पाहिजे असतं ते होत नाही आणि म्हणून मग माशांचं प्रोडक्शन कमी होतं. दुसरं असं आपण एक जाणवतो की जे CO2 इमिशन होत आहे, त्या CO2 इमिशनमुळे हे ऍसिडिफिकेशन होतं. आणि CO2 इमिशन जर वाढलं तर त्या ह्याच्यातनं पाण वनस्पतींची संख्या आणि त्यांचं प्रमाण हे जास्त वाढेल. त्यामुळे आपण समुद्रात अचानक बघतो की रेड टाईड आली आहे, म्हणजे लाल भरती आली आहे म्हणतो आपण. लाल भरती आली म्हणजे लाल पाणी समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं आणि अचानक हे असं लाल पाणी आल्यामुळे त्याची उत्पत्ती जास्त झाल्यामुळे मासे मृत्यू होण्याची शक्यता असते, कारण की त्यामुळे पाण्यातलं ऑक्सिजन कमी झालं असतं. त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस वातावरणात बदल होऊन 1 ते 2 डिग्रीचा फरक पडेल तर त्यावेळेस असं होईल की तिथले मासे हे जगणुकीचं प्रमाण कमी मिळेल, कारण की तापमान वाढलं की इंटरकनेक्शन आहे ते पाण्याचं ऑक्सिजन कमी होतं आणि ते ऑक्सिजन कमी झालं की मासे कमी खाद्य खाणार, त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मासे मरतूक जास्त होईल. अशा पद्धतीचं आपण हे चेंजेस बघतो आहे ते समुद्रामध्ये. कृत्रिमरित्या आपण तलावामध्ये जे मासे वाढवतो त्याच्यातही तापमानामुळे बदल होत आहे. बरं. कारण की आजपर्यंत आपण जी मासे वाढवतो ते साधारण तळ्यांमध्ये वाढवतो. साधारण 1 हेक्टरची, 1 एकरची अशी तलाव आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघतोय. आणि आता आपण बघतोय की मार्चमध्ये होळीच्या आधी टेम्परेचर व्यवस्थित होतं. होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून अचानक टेम्परेचर वाढलं आणि ते तापमान वाढतं तर आपल्याला स्वतःलाही जाणवतं की म्हणजे किती अचानक गरम व्हायला लागलं. त्याचप्रमाणे या माशांमध्ये तशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आपण बघतोय. हॅलो, नमस्कार. हॅलो, आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत. पुंजाराम सोनवणे बोलतो, सुंदरपूर तालुका निपाट जिल्हा रांची. आमच्या विहिरीमध्ये आम्ही मासे सोडलेले म्हटलं तर ते मासे काय आम्हाला एक अर्धा मरतो पाण्यामध्ये. बरं, विहिरीमध्ये आपण मासे सोडणं योग्य नाही हे प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो. विहिरीमध्ये काय होतं, विहीर खोल असते, जेवढी खोली जास्त तेवढं ऑक्सिजनचं प्रमाण कमी, त्यामुळे तशा परिस्थितीत मासे वाढणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जर संवर्धन करायचं असेल तर आमचं सजेशन असं राहील की तुम्ही
1 एकरचं छोटा तलाव करा आणि तशा तलावामध्ये मासे चांगल्या पद्धतीने वाढतील. कारण की जेवढे डेप्थ जास्त तेवढं पाण्याचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी आणि ऑक्सिजन नाही मिळालं तर माशांची मरतूक होऊन जातं. आम्ही पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याच्याकरता मासे सोडली व्हायचं. पाणी स्वच्छ होण्याच्या हिशोबाने मासे सोडणं योग्य नाही. कुठल्या पद्धतीचा मासा आपण सोडलेला आहे? मरळ मासे जरी सोडले तर मरळ माशांना कसं होतं की त्यांना खाद्य जे लागतं ते थोडं हाय प्रोटीनचं खाद्य लागतं आणि ते हाय प्रोटीनचं खाद्य तुमच्या विहिरीमध्ये तयारच होत नाही आणि त्यामुळे ते सोडूनही तितकासा उपयोग होत नाही. त्यामुळे मासे वाढायच्या हिशोबाने तुम्हाला जर सोडायचे असतील तर तुम्हाला तलाव किंवा छोटेसे टाक्या किंवा टँक तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात मासे वाढले तरच आपण ते वाढवू शकतो. विहिरीमध्ये मासे सोडणं योग्य नाही असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. मी पाहिले तर बघितलं विहिरीमध्ये भरपूर जणांच्या विहिरीमध्ये मासे आहे बुवा असं. नाही, पण त्याच्यामुळे पाणी स्वच्छ होत नाही, उलट पाणी तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण की माशांनाही काही रोग होत असतात आणि त्या माध्यमातून बॅक्टेरियांची संख्या वाढण्याची शक्यता असते. सरकारकडून अनुदान आहे का तळे बनवायला माशांचं? होय. आता मला सांगायला आनंद वाटतो की नुकतंच परवाच्या अधिवेशनामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात एक नवीन योजना सुरू झाली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि त्या माध्यमातून भरपूर योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून एखादा छोटासा तलाव करा किंवा कृषी विभागाकडे संपर्क साधला तर तुम्हाला मागेल त्याला शेततळे अशी एक योजना सुरू आहे. ती पूर्ण 100% सबसिडीची आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला तलाव करून मत्स्य संवर्धन योग्य पद्धतीने करता येऊ शकेल. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. कार्यक्रमातल्या सहभागासाठी धन्यवाद. कृत्रिम तलावामध्ये वातावरणाचा बदलांचा काय परिणाम होतोय तर तो तापमान जे आहे ते तिथेही वाढतं आणि ते तापमान वाढलं तर आपल्याला माशांची वाढ मिळत नाही. कारण की माशांची वाढ ही त्या पूर्णतः तापमानावर डिपेंड आहे. तापमान जे माशांच्या वाढीला आयडियल लागतं ते 28 ते 30 डिग्री सेल्सिअस. आता कोकणामध्ये बघितलं आपण तर 28 ते 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान मिळतं पाण्याचं. म्हणजे एअरचं तापमान हे साधारण 32 असेल तर पाण्याचं तापमान 31 असतं आणि तसं असेल तर चालतं. पण त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर मग माशांची मरतूक होते. कारण की माशाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की मासे हे वाढत नाही. तरी आपण महाराष्ट्रातील दुसऱ्या विभागाचा विचार केला की विदर्भ, जळगाव, इथे आपण बघतो की टेम्परेचर किती वाढतं ते साधारण 45-46 पर्यंत जातं आणि तशा परिस्थितीत तिथे जे टेम्परेचर पाण्याचं वाढतं ते 40च्या वर जातं आणि 40च्या वर टेम्परेचर गेलं की मग माशांना मरतूक होते आणि ती मरतूक थांबवण्यासाठी आपल्याला विविध उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणं गरजेचं असतं का? तापमान हा भौतिक गुणधर्मच आहे पाण्याचा आणि पाण्याचा भौतिक गुणधर्म हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानुसारच आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आता जे काही तापमान पाण्याचं घेतो बरेचदा आम्ही असं बघतो की जे मत्स्य शेतकरी आहेत ते कुठल्याही पॅरामीटरचा म्हणजे पाण्यातील बदलांचा अभ्यासच करत नाही. अच्छा. तर आजच्या या मुलाखतीच्या दरम्यान मी असं सांगू इच्छितो आमच्या मत्स्य शेतकरी बांधवांना की तुम्ही ॲटलिस्ट पाण्याचे काही जे तापमान आहे, पाण्याचे गुणधर्म आहेत हे अभ्यासणं रोज गरजेचं आहे. कारण की वातावरणात आता प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत आणि ते दिवसाला होत आहेत, तासाला होत आहेत आणि त्या तासाचंही आपल्याला रेकॉर्डिंग असणं गरजेचं आहे. तरच आपण येत्या काळामध्ये आपण संवर्धन चांगल्या प्रकारे करू शकू. तर त्याच्यामध्ये मुख्यतः तापमान आहे आणि तापमानात आपण बघतो की विविध पद्धतीने चेंजेस होतात. जळगावमध्ये किंवा नाशिकमध्ये टेम्परेचर अचानक वाढायला आता सुरुवात झाली आहे आणि ते टेम्परेचर 40च्या पलीकडे जातं. टेम्परेचर वाढलं की माशांची जी चयापचयाची शक्ती आहे ती वाढते आणि ज्यावेळेस सर्व एनर्जी ही त्याच्या मेटाबॉलिझमसाठी जाते म्हणजेच माशांची वाढ होणार नाही. ते त्यांच्या मेंटेनन्ससाठी मग जास्त प्रमाणात एनर्जी घालवतात आणि मग मासे वाढत नाहीत, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि हे दोन्ही ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस तुम्हाला माशांची वाढ दिसत नाही. आणि म्हणून बरेचदा आपण बघतो की वातावरणात जे काही बदल होतात, अचानक थंडी पडते, कुठे गारा पडतात, मग अचानक माशांची मरतूक सुरू होते. कारण की मत्स्य बांधव हे बरेचदा आपल्या शेतावर कधीतरी जातात, फक्त खाद्य द्यायला जातात. त्यामुळे हे बारकाईने होणारे बदल आपण अभ्यासले पाहिजे आणि तो अभ्यास करून आपल्याला पुढील उपाययोजना करण्याची गरज आहे. खरोखर जर उत्पादन वाढवायचं असेल तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल घडून येतात का? तर रासायनिक गुणधर्मामध्ये आपण जर बघितलं तर मुख्यतः माशांचं ऑक्सिजन, पाण्यातील ऑक्सिजन हे मिळणं फार गरजेचं आहे.
आणि पाण्यातल्या ऑक्सिजनसाठी आयडियल पाण्याचं ऑक्सिजन माशांच्या वाढीसाठी हे लागतं ते 5 ते 6 ppm. 5 ते 6 ppm जर पाण्याचं ऑक्सिजन असेल तर मासे उत्तम प्रकारे वाढतात. ते जर कमी झालं हा की मग मासे वाढत नाही किंवा मरतूक होतात किंवा ते मग स्ट्रेसमध्ये जातात आणि त्यांना मग अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचं प्रादुर्भाव होण्याची संभावना असते. आणि म्हणून आपल्याला आयडियल टेम्परेचर हे 5 ते 6 मेंटेन करता आलं पाहिजे. आणि ते जर आपण मेंटेन करू शकलो तरच आपल्याला माशांची वाढ मिळते. कारण की पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे आपण जर बघितलं तर दिवसा सर्व जी पानवनस्पती असतात किंवा आपले प्लॅन्क्टन असतात ते ऑक्सिजन सोडत असतात, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिवसा मासे ऑक्सिजन घेतात, पण रात्रीच्या वेळेस परिस्थिती बदलते. रात्रीच्या वेळेस जे पानवनस्पती असतात ती CO2 सोडत असतात आणि त्यांनाही ऑक्सिजनची गरज असते, माशांनाही ऑक्सिजनची गरज असते. अशा वेळेस अचानक रात्रीच्या वेळेस पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे मरण्याची दाट शक्यता असते. किंवा बरेचदा आमच्याकडे मत्स्य शेतकरी येतात आणि ते आम्हाला सांगतात की सर, सकाळच्या वेळेस माझ्या तलावामध्ये माशा खूप उड्या मारतात. म्हणजेच काय, माशांच्या तलावात मासे उडे मारतात म्हणजेच पाण्यातलं ऑक्सिजन हे सकाळच्या वेळेस कमी झालेलं आहे. आणि ते कमी झालं असेल तर तुम्हाला तशा वेळेस आपल्याला विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि त्या उपाययोजना केल्या आपण तरच आपण याच्यातनं मत्स्योत्पादन वाढू शकतो. दुसरं मला असं याच्यात सांगायचं वाटतं, पाण्याचा सामू हा दिवसातनं 3दा तरी घेणं गरजेचं आहे. पाण्याचा सामू फार इझिली आपण काढू शकतो. मत्स्य तलावावर आपल्याला बाजारामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटरची एक बाटली मिळते जी त्याची प्राइस साधारण 100 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 10 ml पाणी टाकायचं आहे, 2 ड्रॉप युनिव्हर्सल इंडिकेटरचे टाकायचे आहेत आणि त्याचा पाण्याचा कलर जो बदलतो तो आपल्याला स्ट्रिपवर मॅच करायचा आहे आणि त्याच्यातनं कळेल आपल्याला पाण्याचं pH किती आहे. माशांच्या वाढीसाठी पाण्याचा pH हा 7.5 ते 8.5 दरम्यान असला पाहिजे. बरं. जर तो 7.5 पेक्षा कमी झाला तर मग आपल्याला बरेचदा काय होतं की मासे मरतूक झालेले बघतो आपण. त्यासाठी आपल्याला चुना टाकणं गरजेचं आहे. बरं. नमस्कार, आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार, शेख नशीर बोलते, गाव सारोळा, खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून. माझा असा प्रश्न आहे की मी शेततळ्यामध्ये मच्छी पालन करतोय. तर आता सध्या म्हणजे ऊन वगैरे जास्ती वाढतंय तर त्याच्यामुळे हवामानामुळे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यावर आपल्याला उपाय काय करता येईल? आता कुठले मासे सोडलेले आहेत आपण? माझे सर 1 महिना झाला सर. मी कोणते तिलापिया सोडलेत, पंग्याशे सोडले, कुठले मासा सोडलाय? चिलापी. अच्छा, तर त्या तिलापियामध्ये तसं चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढ मिळते. आता तुमचा पॉलिथिन लाइनिंगचा तलाव आहे? हो, पॉलिथिन तलाव. हा, तर मग ह्या तलावामध्ये थोडं जसं वातावरणात टेम्परेचर वाढेल तसं आपलं तापमान वाढण्याची गरज आहे. मी यापूर्वी सांगितलं की आपल्याला टेम्परेचरचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही साधारण बाजारामध्ये आपल्याला थर्मामीटर मिळतो 100 रुपयाचा. मेडिकल स्टोअरमध्ये गेलात तर त्यांना विचारा की म्हणजे आम्हाला 100 डिग्री सेल्सिअसचं तापमान मोजायचं आहे आणि तो थर्मामीटर घेतला की रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईमचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. एअर टेम्परेचर घ्यायचं, पाण्याचं टेम्परेचर घ्यायचं, किती बदल होतो हे माहिती असलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीचं तापमान मोजता का? तापमान सर नाही मोजलं, पण आपलं समजा आता आज समजा किती तापमान आहे याच्यावरच आपण समजा त्याच्यावर हे ठरतो. नाही, तर तापमान मोजणं गरजेचं आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्या तलावाच्या वरती थर्मामीटर 2 मिनिटं धरून ठेवायचं, बघायचं किती तापमान आहे, म्हणजे ते एअर टेम्परेचर येईल, म्हणजे वातावरणाचं तापमान किती आहे. मग आपण तलावातल्या पाण्यामध्ये बुडवायचा तो थर्मामीटर आणि तिथलं टेम्परेचर किती आहे हे बघायचं आणि त्याच्या नोंदी साधारण दिवसात कसा बदल होतो हे ठेवायच्या आणि अशा महिन्याच्या बदलाच्या ठेवायच्या. आणि याच्यामध्ये मग आपल्याला उपाययोजना करायचं म्हटलं तर आपल्याला खूप टेम्परेचर वाढत असेल, 32 पर्यंत वाढलं तर काही प्रॉब्लेम नाही. 28 ते 32च्या दरम्यान टेम्परेचरमध्ये मासे चांगले राहतात, वाढतातही. पण त्याच्यावरती जर जात असेल तर आपल्याला छोटीशी शेड, ग्रीन कापड असलेलं शेड आपल्या तलावावर लावणं गरजेचं आहे. हे टेम्परेचर जास्त वाढत असेल तर मग आपल्याला एरेटर लावला पाहिजे, कारण की टेम्परेचर वाढलं की ऑक्सिजन कमी होतं आणि ऑक्सिजन कमी झालं की मग तुमचे मासे मरण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी मग आपल्याला पॅडल व्हील एरेटर मिळतो, त्या पॅडल व्हील एरेटर आपल्या तलावामध्ये लावणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या तरच आपले मासे वाचतील आणि वाढतील
त्या पद्धतीने भविष्यामध्ये याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की या पॅडलवीर एरेटरसाठी पण आता त्यांनी निधी द्यायचं योजना आणलेली आहे आणि तशा माध्यमातून आपण पॅडलवील एरेटर आपण आपल्या तलावामध्ये लावू शकता. खूप चांगली माहिती मिळाली सर. नक्कीच माझ्या उत्पन्नात वाढ होईल सर. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी सगळं म्हणजे ते तापमान वगैरे चेक करूनच व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकतो सर. येस ते करण्याची आज आपल्याला गरज आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, पाण्यातले गुणधर्म जे आपल्याला नोंदी ठेवायचे आहेत, तर ह्या जे गुणधर्म असतात ते बदलत असतात. कधी तापमानात बदल आहे, कधी सामू बदलतो. तर त्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येतील? आता आपण जे म्हटलं की वातावरणात जसे बदल होतात, तापमान बदलतं, तर तापमान बदल होत असेल तर आपल्याला एरेटर लावणं गरजेचं आहे. ग्रीन शेड नेटचं कापड लावणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नवीन पाणी टाकण्याची योजना असेल तर नवीन पाणी टाका. तेही नाही करता आलं तर पाण्याचे फवारे मारा. म्हणजे त्याच तलावातलं पाणी त्याच तलावात पुन्हा थोडं वरून टाकायचं, जेणेकरून दुपारच्या वेळेस पाण्याला थंडावा निर्माण होईल आणि जे काही पाण्यामध्ये ऑक्सिजनचं स्ट्रॅटिफिकेशन तयार होतं ते ब्रेक होईल आणि पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि आपले मासे हे चांगल्या पद्धतीने वाढतील. हे झालं तापमानाच्या बाबतीत. पाण्याचा सामू म्हटला तर पाण्याचा सामू जर ॲसिडिक होत असेल, म्हणजे 7.5 पेक्षा कमी होत असेल, तर आपल्याला चुना मारण्याची गरज असते. चुना मारल्यामुळे काय होतं की पाण्याचं सामू व्यवस्थित राहतो. पाण्याचा सामू व्यवस्थित राहिला तर आपल्या तलावामध्ये जे नैसर्गिक खाद्य आहे ते व्यवस्थित तयार होतं. प्लस माशांच्या वाढीसाठी लागणारा जो आवश्यक सामू आहे तो मेंटेन होतो आणि तो मेंटेन झाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मासे हे वाढ मिळतील. त्याचप्रमाणे जो पाण्याचा ऑक्सिजन म्हटलं आपण, तर पाण्याचा ऑक्सिजन हे साधारण 5 ते 6 ppm दरम्यान पाहिजे असतो. तो कमी झाला तर मग आपल्याला विविध उपाययोजना कराव्या लागतात, जसं की एरेटर लावणे. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन जाऊन पाण्यात मिक्स होईल आणि तो पाण्यातला ऑक्सिजन माशांकडनं घेतला जाईल. तर तशा पद्धतीचा उपाययोजना करू शकता. प्लस तुम्ही काही इलेक्ट्रिक मोटार लावू शकता की त्या तलावामध्ये थोडं स्ट्रॅटिफिकेशन निर्माण व्हावं आणि त्या याच्या माध्यमातून पाण्याचं ऑक्सिजन वाढावं. अशा पद्धतीचा विविध उपाययोजना आपण आपल्या मत्स्य तलावात करू शकता आणि ह्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन वाढवू शकतो. बरं, वातावरणातील बदलामुळे पानवनस्पती ज्या आहेत त्या वाढतात का? मगाशी म्हटलं की हे सर्व वातावरणात बदल का होतात, हे सर्व ग्रीन हाऊस गॅसेस इमिशनमुळे. ग्रीन हाऊस गॅसेस आणि CO2 जो आपला वाढतोय त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस वाढतात आणि CO2 वाढल्यामुळे आपल्या तलावात पानवनस्पती वाढायला लागतात, कारण की त्यांच्या वाढीसाठी CO2 आणि नायट्रोजन याची आवश्यकता असते. आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असाल तर बऱ्याच ह्या गाव तलावांमध्ये किंवा नैसर्गिक तलावांमध्ये पानवनस्पती अचानक वाढायला लागलेल्या आहेत. याच्यामध्ये मुख्यतः मला सांगावं लागतं साल्वेनिया मोलेस्टा ही वनस्पती आपल्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात वाढते आहे. इव्हन आपल्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये अशा बऱ्याच तलावांमध्ये पानवनस्पती वाढलेल्या आहेत आणि त्या इतक्या वाढलेल्या आहेत की प्रमाणाच्या बाहेर झाल्या आहेत. तिथे मत्स्योत्पादन घेणं मुश्किल झालेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या संशोधन केंद्राच्या मार्फत आम्ही एक संशोधन प्रयोगसुद्धा हाती घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्हाला बायोलॉजिकल कंट्रोलच्या माध्यमातून आम्ही उपाययोजना करण्याच्या तयारीत आहोत आणि तशा पद्धतीचा प्रयोग आमचा जवळपास सक्सेसफुल होतो आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्येच आम्ही तो प्रयोग कशा पद्धतीने तो बायोलॉजिकल कंट्रोल केलं जाईल हे आम्हाला सांगता येऊ शकेल. बरं, नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात तुमचं स्वागत. मी जय किसन शिंदे, जालना, महाराष्ट्रातून बोलतो. आणि माझा असा प्रश्न आहे सर की जे हवामानामध्ये जे बदल होतोय तर यामध्ये मत्स्य शेतीवर खूप याचे विपरीत परिणाम होत आहेत, तर याविषयी थोडंसं मार्गदर्शन करता? आपण बघितलं असं की पॉलिथिन लायनिंगच्या तलावामध्ये तापमान वाढायला लागलेलं आहे आणि जालना झालं किंवा विदर्भ या क्षेत्रामध्ये तापमान हे 40च्या पलीकडे जायला लागलेलं आहे आणि माशांच्या वाढीसाठी जे तापमान योग्य आहे ते 28 ते 30 डिग्री सेल्सिअस, मॅक्झिमम 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत तशा याच्यात मासे चांगल्या पद्धतीने वाढतात. पण त्याच्यावर गेलं तर माशांची मृत्यू होण्याची शक्यता असते, कारण की टेम्परेचर वाढलं की ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की माशांना मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. प्लस टेम्परेचर वाढल्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम वाढतं. मेटाबॉलिझम वाढलं की मग त्यांची जी वाढ मसल वाढण्यासाठी व्हायला पाहिजे ती न होता
त्यांची एनर्जी ही तुमचं बॉडी मेंटेनन्ससाठी जाते आणि म्हणून मग त्या माशाची वाढच होत नाही. अशा पद्धतीचे तापमान बदल आपण बघतो आहे. त्याचप्रमाणे तलावांमध्ये आतापर्यंत आपण तापमानाच्या नोंदी ठेवत नव्हतो. इव्हन आमच्या सर्व शेतकऱ्यांकडे थर्मामीटर सुद्धा नाही. तर मी या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही ॲटलिस्ट थर्मामीटरची काही जास्त प्राईस नसते, 100 रुपयेच प्राईस आहे. ॲटलिस्ट तुमच्या तलावावर एक परमनंट थर्मामीटर ठेवणं गरजेचं आहे. आणि 2च टेम्परेचर घ्यायचं, एक वातावरणाचं म्हणजे एअर टेम्परेचर आणि दुसरं पाण्याचं. आणि हे आजपर्यंत आपण घेत नव्हतो, पण इथून पुढे आपल्याला घेणं गरजेचं आहे. किती बदल होतो आणि तो तसा बदल होत असेल तर आपल्याला उपाययोजना करताना आपण एरेटर लावू शकतो. आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एरेटरसाठी पण आपल्याला सबसिडी आहेत आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या तलावामध्ये एरेटर लावून सुद्धा याच्यामध्ये उत्पादन वाढवू शकतो. ज्यावेळेस एरेटर लावाल तर थोडं हाय स्टॉकिंग डेन्सिटीलाही आपण जाऊ शकतो आणि तुमच्या माशांनाही काही इजा होणार नाही. अशा पद्धतीच्या आपण भविष्यामध्ये योजना करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा बदल मी सांगू इच्छितो तो म्हणजे पाण्याच्या सामूमध्ये बदल होतो. माशांच्या वाढीसाठी जी सामू लागतो तो 7.5 ते 8.5च्या दरम्यान पाहिजे असतो. त्यासाठी चुना टाका आणि चुनाच्या माध्यमातून आपल्या हे ॲसिडिक होणारं जे वातावरण आहे ते बदल करता येईल. आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन, पाण्यातलं ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने आपण जर या एरेटरच्या माध्यमातून देऊ शकलो तर आपल्याला माशाचं उत्पादनही चांगलं मिळेल, सर्व्हायवल चांगलं मिळेल आणि मासे चांगले वाढतील आणि थोडं हाय स्टॉकिंग डेन्सिटीला आपल्याला जाता येईल. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीने याच्यातनं माशांची वाढ मिळवू शकू. सर, मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या शासकीय योजना आहेत? आता आपण बघतोय की वातावरणातल्या ह्या बदलामुळे महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्र सरकारने एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे इनोव्हेटिव्ह टेक्निक आणलेले आहेत. आणि इनोव्हेटिव्ह टेक्निकच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बायोफ्लॉक कल्चर, केज कल्चर, रास कल्चर ह्या अशा इनोव्हेटिव्ह टेक्निक आणलेल्या आहेत की म्हणजे आज आपल्याला याची गरज नाही, पण येणाऱ्या भविष्यात 10 वर्षाचा विचार करून आपल्याला ह्यातलं मत्स्यसंवर्धनसुद्धा शिकून घेणं गरजेचं आहे. आणि ते मत्स्यसंवर्धन शिकून घेत असताना आपल्याला इनोव्हेटिव्ह टेक्निकचा वापर करणं गरजेचं आहे. कारण की इनोव्हेटिव्ह टेक्निक बायोफ्लॉक, रास आणि केज कल्चर आपण जर केलं तरच आपण या वातावरणातल्या बदलांना चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकू. कारण की बायोफ्लॉकमध्ये कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. इंडोर सिस्टीम आहेत ह्या सर्व. इंडोर सिस्टीममध्ये आपल्याला वातावरणात जरी बदल झाले पण ते बदल आपण या माध्यमातून सर्व रेग्युलेट करू शकतो आणि तसे रेग्युलेट करत असताना मत्स्योत्पादनही आपलं चांगलं वाढेल. दुसरं, रास सिस्टीममध्ये पण आपल्या चांगल्या पद्धतीने इंडोर सिस्टीम आहेत ह्या आणि चांगल्या पद्धतीने यामध्ये आपल्याला उत्पादन घेता येऊ शकतं. तिसरं, आपण बघतो की या वातावरणातल्या बदलामुळे रेनफॉल आहे कमी जास्त होतं किंवा मध्येच खूप पाऊस पडतो, तर तशा वेळेस पूर येतो आणि आपले मासे वाहून जातात. ते वाहून जाऊ नये म्हणून आपल्याला केज कल्चर केलं तर फ्लोटिंग केजेस टाकले तर तुम्हाला मासे वाहून जाणार नाही. हे प्रत्यक्ष आमच्या केंद्रावरही आम्ही अनुभवलं. ज्यावेळेस खूप पाऊस आला बाकीचे मासे तलावातले वाहून गेले, मात्र आमच्या पिंजऱ्यातले मासे हे तसेच होते. आणि अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन यामध्ये घेऊ शकू. नव्याने या व्यवसायात येणाऱ्या लोकांना काय सांगाल? त्यांना प्रशिक्षण कुठे घेता येईल? मी म्हणेन ह्या सर्व लोकांना प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. प्रशिक्षणासाठी आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आमचं संशोधन केंद्र तारापूरवाला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन हे साईनगर पनवेल येथे आहे आणि तिथे आम्ही 2 दिवसाचे 3 दिवसाचे असे प्रशिक्षण घेत असतो. तरी नवीन व्यावसायिकांनी हे प्रशिक्षण घेऊनच पुढे जावं हे मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आणि भविष्यात आपण हे चांगल्या पद्धतीने मत्स्यसंवर्धन करू शकू याची मला चांगली गॅरंटी आहे. श्रोते हो, हवामानातल्या बदलाचा मत्स्यवाढीवर परिणाम होतो, पण हा परिणाम आपण आधुनिक बदलांद्वारे थांबवू शकतो आणि आपलं मत्स्य उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. यातून आज आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आपल्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.